शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 20,000 रुपये मिळणार आहेत। त्यासाठीचा GR सुद्धा निगमित करण्यात आलेला आहे। तर हे 20,000 रुपये का मिळणार आहेत, कोणत्या कारणासाठी मिळणार आहेत किंवा त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याची सर्व माहिती तर आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणारच आहोत। परंतु नमो शेतकरी योजनेबद्दलचे एक महत्त्वाचं अपडेट आहे, ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर हेक्टरी 20,000 रुपये शेतकऱ्यांना का मिळणार आहेत याचा एक महत्त्वपूर्ण GR 25 मार्च रोजी निगमित करण्यात आलेला आहे। तो GR काय आहे, त्यासाठी शेतकऱ्यांसाठी पात्रतेच्या अटी काय देण्यात आलेल्या आहेत याची सर्व माहिती आता आपण पाहणार आहोत। तर GR पाहूयात पहिल्यांदा काय आहे तो। अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून निगमित करण्यात आलेला हा 25 मार्च 2025चा जो GR आहे तो GR आहे। या GR मध्ये शेतकरी कोणते शेतकरी या योजनेसाठी या 20 हेक्टरी 20,000साठी पात्र आहेत याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। तर प्रस्तावनेसहित हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय काय आहे तोच आपण आता पाहणार आहोत। तर पाहूयात हा शासन निर्णय नक्की काय आहे तो। तर पहा, किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही 100% केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत केंद्र शासन निरनिराळ्या पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर करते। आधारभूत किमतीचा लाभ शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये म्हणून राज्य शासनातर्फे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून केंद्र शासनाने विहित केलेल्या दर्जाच्या धान्याची व भरड धान्याची म्हणजे ज्वारी, बाजरी, मका व रागी खरेदी करण्यात येते। महाराष्ट्र राज्यात केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहते। तर भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने राज्य शासनातर्फे महाराष्ट्र राज्यात सादर योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सरकार पवन महासंघ मुंबई व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक या 2 अभिकर्ता संस्थांतर्फे करण्यात येते। खरीप पणन हंगाम 2024-25 साठी केंद्र शासनाने धानाची आधारभूत किंमत साधारण धानासाठी रुपये 2300 व अ ग्रेड धानासाठी रुपये 2320 इतकी निश्चित केले आहे। चालू पवन हंगामात राज्यात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती, धान उत्पादनाचा वाढता खर्च इत्यादी कारणास्तव धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा शासन निर्णय निगमित केलेला आहे। वरील प्रमाणे प्रोत्साहनपर राशी अदा करण्याकरिता खरीप पवन हंगाम 2024-25 मध्ये येणाऱ्या रुपये 1800 कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात येत आहे। सदर खर्च या विभागाच्या स्वीय प्रपंची लेखातून भागविण्यात यावा। आता ही झाली थोडक्यात प्रस्तावना, परंतु सर्वात महत्त्वाचं यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, तर प्रोत्साहनपर राशीस पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे जे धान्य आहे ते अभिकर्ते संस्थांना विकणे हे गरजेचे आहे, बंधनकारक आहे। शेतकऱ्याचे सादर केलेला 7/12 चा उतारा, त्यावरील धान्य लागवडीखालील जमिनीच्या क्षेत्रफळानुसार प्रोत्साहनपर राशीची रक्कम निश्चित करण्यात यावी, यासाठी महसूल विभागाने विकसित केलेल्या ई-पीक पाहणी ॲपद्वारे संकलित केलेल्या माहितीचा आधार घेण्यात यावा। एखादा शेतकरी दोन्ही अभिकर्ता संस्थांकडे नोंदणीकृत असल्यास त्याच्या एकूण जमीन धारेनुसार 2 हेक्टरच्या मर्यादेत त्यास प्रोत्साहनपर राशी देय राहील आणि नोंदणीकृत शेतकऱ्यांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना प्रोत्साहनपर राशी अदा केल्याच्या कोणत्याही तक्रारी शासनास प्राप्त झाल्यास संबंधित अभिकर्ता संस्थांनी याकरिता जबाबदारी अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी लागेल। वरील प्रमाणे प्रोत्साहनपर राशी अदा करण्याकरता खरीप पवन हंगाम 2024 व 25 मध्ये येणाऱ्या जे पीक आहे किंवा जे धान्य आहे ते तुम्ही अभिकर्ता संस्थांना
विक्री करणे गरजेचे आहे। तर थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की हेक्टरी 20,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत। त्यासाठी 4 पात्रतेच्या अटी देण्यात आलेल्या आहेत। त्यातील सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे जे तुमचं धान्य आहे ते तुम्ही अभिकर्ता संस्थांना विकणे बंधनकारक असणार आहे, तरच तुम्हाला या हेक्टरी 20,000चा लाभ हा मिळणार आहे। तर तुम्हाला हा महत्त्वपूर्ण GR समजला असेल, हेक्टरी 20,000 कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। यानंतर आपण पाहिलं ते नमो शेतकरी योजनेबद्दल एक महत्त्वाचे अपडेट। नमो शेतकरी योजनेचा एक GR सुद्धा प्रसिद्ध झाला आहे की नमो शेतकरी योजनेसाठी शासनाने निधी आहे तो निधी हा घोषित केलेला आहे आणि सेंट्रल बँकेत जमा सुद्धा केलेला आहे, सेंट्रल अकाउंटमध्ये जमा सुद्धा केलेला आहे। त्यामुळे कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये येणार आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते 2,000 की 3,000, परंतु 2,000च येणार आहेत, कारण 3,000 करण्यासाठी सरकारला एक शासन निर्णय निर्गमित करावा लागतो आणि अद्यापही असा काही शासन निर्णय आलेला नाही। त्यामुळे रेग्युलरनुसार 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 31 मार्च पूर्वी जमा होणार असल्याची खात्री सुद्धा सरकारने दिली आहे। तसा काल GR सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे। सो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद।